संघटनेच्या काही गाठीभेटी आहेत आणि केदार कुटुंबातली त्यांची जी मुलगी आहे त्यांचा एक कार्यक्रम आहे आज, त्याच्यासाठी मी नागपूरला आलेले. मुंबई जो मोर्चा होणार आहे 5 तारखेला, त्याला पाठिंबा वाटतो, पाठिंबा दिलेला आहे, राष्ट्रवादीचा पण पाठिंबा आहे. तुमचं काय मत आहे याचं? नाही, हा एक आमच्या सगळ्यांसाठी एक अतिशय महत्वाचा आणि सामाजिक प्रश्न आहे. हा काही राजकीय विषयच नाहीये. भाषा, शिक्षण हे विषय खूप गांभीर्याने घ्यायचे असतात आणि त्यातले जे तज्ज्ञ आहेत त्या तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे. लहान मुलांनी अनेक वर्ष ज्या म्हणजे आता तुम्ही कशात शिकला मला माहिती नाही, पण मी SSC आहे आणि SSC बोर्ड हा एक अत्यंत उत्तम बोर्ड देशातलं म्हणून ओळखलं जातं आणि त्याच्यात एवढे मोठे बदल करून ज्या पद्धतीने लादल्या जात आहेत गोष्टी ज्या दुसऱ्या कुठलंच राज्य करत नाही, मग दुसरी राज्य करत नाही, मग महाराष्ट्र काय एवढ्या आग्रहाची भूमिका घेते हे मला समजत नाही. आम्हाला कुठल्याही बदल शिक्षणात बदल होत असतात हे आपल्याला सगळ्यांनाच समजतं, पण ते करत असताना तज्ज्ञांचं मार्गदर्शन करून कोणाला तरी खुश करण्यासाठी आपल्या मुलांचं फ्युचर आपण नाही ना. माननीय जयंत पाटील या सगळ्याची माहिती देतील, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे. माणुसकीच्या नात्याने शिक्षण हा आमच्यासाठी अतिशय गंभीर विषय आहे. याच्यासाठी स्वतः सहभागी होणार आहे का? पवार साहेब स्वतः सहभागी होणार आहे का या मोर्चात? आज उद्यामध्ये ते सगळं कळेल. 5 तारखेला आहे ना, मग आज उद्यामध्ये ठरेल. ठाकरे बंधू एकत्र दिसतात आहे. कार्यकर्त्यांची, नागपूरच्या कार्यकर्त्यांची भावना आहे की पवार कुटुंब सुद्धा एकत्र दिसलं पाहिजे. अनेक युवा कार्यकर्ते सातत्याने बोलून दाखवतात. हो ठीक आहे. बघा भावना, हे बघा आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, त्याच्यामुळे आमच्या सगळ्याच लोकांच्या भावना, त्यांच्या इच्छा या सगळ्या नेहमी ऐकून घ्यायचं हीच तर कुठल्याही लोकप्रतिनिधीची ही ताकद असते. त्याच्यामुळे त्या सगळ्या भावना या आम्ही ऐकून घेतच असतो. एक प्रश्न असा आहे, महाविकास आघाडी सरकार असताना निर्णय झाला, सुप्रियो थोरात असतील, माशेलकर असतील, याच्या समितीने हा निर्णय दिला, त्यामुळे हिंदी भाषा ही घेण्यात आली असं देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं आहे. तुमचं सरकार असताना हा निर्णय झालाय, माझा विरोध का करताय? नाही, समितीने निर्णय घेतलाय, आम्ही नाही घेतलेला. समिती कोण आहे? अनेक सरकार असतात. मी विनम्रपणे देवेंद्रजींना सांगू इच्छिते, त्यांना माझ्यापेक्षा प्रशासनाच्या सत्तेमध्ये जास्त अनुभव आहे माझ्या वैयक्तिक पेक्षा, जरी मी काँग्रेस विचारधारेत असते तरी. त्याच्यामुळे त्यांना एवढंच नक्की माहिती की या समित्या कशासाठी असतात. त्या निर्णय प्रक्रियेसाठी नसतात, त्या रेकमेंडेशन्स असतात. रेकमेंडेशन्स अँड ऍक्शन में बहुत बडी अंतर. त्यामुळे तज्ज्ञ हे प्रत्येक राज्याला, प्रत्येक देशातल्या आता मी स्वतः इन्कम टॅक्सचं बिल करते, त्या कमिटीवर मी आहे. 1 नेशन 1 इलेक्शनच्या कमिटीवर आम्ही सरकारला रेकमेंडेशन करतो. आता त्या बिलाची अंमलबजावणी आम्ही म्हणतोय तसं करायचं नाही, करायचं का नाही हा फायनल निर्णय निर्मलाजी करणार, आम्ही नाही करणार. म्हणून त्या मंत्री आहेत आणि आम्ही कमिटी आहोत. एक मिनिट थांबा ना, त्यांचं होऊ दे ना. तरी हे खरं असलं तरी तेव्हा समितीचा निर्णय हा स्वीकारणं किंवा फेटाळणं तेव्हाच फेटाळला का नाही? मराठीचा मुद्दा, तर तेव्हाचे मुख्यमंत्री हे मराठीवादी होते, तेव्हाचे मुख्यमंत्री हे मराठीला पहिली भाषेसाठी आग्रही होते, तेव्हा त्या मुख्यमंत्र्यांनी तो का फेटाळला असं फडणवीसांचं म्हणणं आहे. नाही, त्यांना म्हणा, हे बघा आम्ही लोकशाहीवाले आहोत, त्याच्यामुळे एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे आणि नुसतं बोलायचं नाही, जो समोरचा आहे त्यांनी ऐकून घ्यायची पण ताकद आहे. त्याच्यामुळे माननीय देवेंद्रजींना बोलायचा अधिकार आहे, पण फॅक्च्युअल सिच्युएशन अशी आहे की रेकमेंड केलेलं आहे. रेकमेंडेशन खूप येतात, तज्ज्ञ परत रिपोर्ट घेतात. आता माझंच तुम्हाला सांगते, पुन्हा इन्कम टॅक्स कडे जाते. मध्ये इन्कम टॅक्सच्या रिपोर्टच्या बिलमध्ये आम्ही 2 आठवड्याचा गॅप घेतला होता, कारण का आम्हाला क्लॅरिफिकेशन हवे होते फायनान्स मिनिस्ट्रीकडून. बिल परत फायनान्स कडे गेलं, परत आमच्याकडे आलं. त्याच्यामुळे या चर्चा, एखादी कमिटी स्थापन होते तेव्हा त्याचा रिपोर्ट हा फायनल कधीच नसतो. अनेक वेळा देवाणघेवाण पण होते, चर्चा, बाबा हे होऊ शकतं का, नाही होऊ शकत. आणि माझं पुन्हा म्हणणं आहे, शिक्षण हा विषय अतिशय गंभीर आहे. यांचं सरकार त्यांचं सरकार हा विषयच नाहीये. शिक्षणाच्या बाबतीत जो निर्णय असावा तो जे त्यातले तज्ज्ञ आहेत त्यांनी आणि पालकांनी घेतला पाहिजे की तुमची मुलं कुठल्या बोर्डात आहेत, काय. पालकांचा खूप मोठा रोल असतो त्याच्यात. आता माझी मुलं तेवढी लहान नाही आहेत, पण तुम्ही सगळ्यांदा चिंतेचा विषय, कारण का तुमची मुलं आता शाळेत आहेत, माझी नाही आहेत.
त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांसाठी हा खूप महत्वाचा विषय आहे. ते म्हणतात की मराठी सक्तीची आहे, हिंदी अनिवार्य म्हणजे सक्तीची नाही. तर अजितदादा म्हणतात की 4वी 5वी पर्यंत हिंदी नकोच. परस्पर वेगवेगळे मतं पाहायला मिळतात. हो, हे दिसतच आहे. गेले तुमच्याच चॅनलवर आम्ही बघतोय माननीय मुख्यमंत्र्यांचं एक मत आहे आणि माननीय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची मतं वेगळी आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं ही पॉलिसी राज्यावर लादायच्या आधी सरकारने पहिला निर्णय घेतला पाहिजे की त्यांचा निर्णय काय आहे. या मोर्चा जो निघतो आहे, एका खासगी कंपनी दिल्याचा आरोप. मोर्चा जो निघतो आहे त्याच्यात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र दिसतात आहे. खरं तर बाळासाहेबांचं तुमच्यावर खूप प्रेम होतं. अगदी ठाकरे कुटुंबाशी पवार कुटुंबाचा अगदी जवळचा संबंध. तर आता दोघं भाऊ नाही, आजही आहे. आजही आहे. सगळ्यांची तर ठाकरे बंधू एकत्र येत आहे, कसं पाहता, काय भावना आहे पुढे महापालिका आता कोणीतरी एकत्र येत असेल तर कुठल्याही चांगल्या कामासाठी तर आपण त्याचं स्वागतच केलं पाहिजे ना. अच्छे काम के लिए हमेशा सबने एक दूसरे का साथ अच्छे काम के लिए हमेशा देना चाहिए. काही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे घोटाळा झाल्याचा आरोप होतोय. एका खासगी कंपनीला जी आहे ती जमीन देण्यात आल्याचा आरोप. असे अनेक आरोप खरं तर होत असतात या सरकारमध्ये. आमची एवढीच विनंती आहे की याची SIT स्थापन व्हावी आणि पारदर्शकपणे इन्क्वायरी व्हावी. आणि जर राज्यात अनेक वेळा असं होतं की राज्यात आम्हाला न्याय मिळत नाही, मग आम्हाला दिल्लीला जावं लागतं न्याय मागायला. त्याच्यामुळे माझी विनम्र विनंती आहे महाराष्ट्र सरकारला की खूप विश्वासाच्या नात्याने लोकांनी तुम्हाला मतदान केलंय. भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र व्हावा हे झालं पाहिजे. आणि जर कुणावरही असे अन्याय झाले आणि चुकीची कामं झाली तर ताकदीने आम्ही त्याचा विरोध करतो. दत्तात्रय भुजबळ यांनी म्हटलेलं आहे की संविधानामध्ये जो धर्मनिरपेक्ष शब्द आहे त्याच्यावर ही पुन्हा एकदा लोकशाही आहे, विचार व्हावा. लोकांना बोलायला अधिकार आहे. हो, अरुण जेटली जी काय म्हणायची, अरुण जेटलींचे शब्द आहे, तुम्ही दाखवणं बंद करा, लोक बोलणं बंद करा. हिंदी में बताइए कि 5 तारीख को जो मोर्चा है उसमें आप भी सम्मिलित होंगे क्या राष्ट्रवादी? विचारा. चित्राताई वाघ यांनी तुम्हाला उद्देशून ट्विट केलं की बारामतीच्या ताई आपल्या बीडच्या प्रकरणावरून लिंगपिसाटांचा बंदोबस्त करणार आहेत का, अशा प्रकारची ट्विट आहे. हे बघा, ही लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. एक शेवटचा मराठी प्रश्न असा आहे, शक्तीपीठ हायवे संदर्भामध्ये जे आंदोलन सतत सुरू आहे, तिथे उलटी परिस्थिती आहे. एका शेतकऱ्यांना कोणाला 15 कोटी मिळाले, 100 एकर जमीन होती, 60 एकर होती, 5-6 एकर जमीन गेली. सदनता विदर्भात आली आहे, मराठवाड्यात आलेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात अडचण असेल, तुमची भूमिका काय आहे? नाही, आमची भूमिका अशी आहे की 2 गोष्टी आहेत. आपण जर परवाचं वर्तमानपत्र वाचलं असेल, कदाचित तुमच्याच वर्तमानपत्रात बसेल की फायनान्स मिनिस्ट्रीनी नोट केलेली आहे, रेड फ्लॅग केलेले फायनान्स मिनिस्ट्रीनी, जो ह्याच सरकारचा अविभाज्य भाग आहे. फायनान्स रिपोर्ट फायनली टू CM ना, त्या त्यांच्याच माननीय मुख्यमंत्र्यांच्या फायनान्स मिनिस्ट्रीनी रेकमेंडेशन केलेले आहेत की या रस्त्याचा खर्च खूप आहे. FRBM ऍक्ट हा फायनान्शियल मॅनेजमेंटचा फिस्कल डेफिसिटचा जो ऍक्ट केला तो माननीय या अटल बिहारी वाजपेयीजींनीच केला. आणि हा जो FRBM ऍक्ट आहे त्याच्याप्रमाणे फायनान्स मिनिस्ट्रीच्या नोट प्रमाणे हा जर खर्चाचा बोजा आला तर 22% पैसे सरकारचे हे फक्त भरण्यातच जातील. एक आणि FRBM ऍक्ट जो जिथे कॅप केलाय, जो अटल बिहारी वाजपेयी साहेबांचा निर्णय, त्याच्या बाहेर बजेट जाते. त्याच्यामुळे मग हे करायचा का नाही हा निर्णय, हा योग्य जो निर्णय असेल तो महाराष्ट्र सरकारने याचा फेर विचार करावा. हे फायनान्स मिनिस्ट्री गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचीच नोट आहे. मी तुम्हाला नोट माझ्याकडे आहे, कदाचित तुमच्याकडे आली असेल. त्यामुळे जर महाराष्ट्राचं सरकारचं फायनान्स डिपार्टमेंट ऑब्जेक्शन घेत आहे ही चिंताजनक गोष्ट नाही. एक, त्यांनी जे लोन घेतलंय ते 6.5% घ्यायला पाहिजे, हडको करून ते 8.5%. जर स्पेशल प्रोजेक्ट हे 6.5% होत आहे, मग ह्याचं 8.5% का, 8.85 का 8.26 हे 2 असेल, या दोन्हीपैकी एक नंबर आहे त्याचा. मग लोन तुम्ही जास्त पैशांनी घेताय, खर्च जास्त दाखवताय, लँड ऍक्विजिशनला प्रचंड विरोध अनेक ठिकाणी आहे, प्लस फायनान्स डिपार्टमेंटचं म्हणणं FRBM ऍक्ट वर प्रेशर येत आहे सरकारच्या बजेटवर. मग एवढ्या सगळ्या गोष्टी जर होत असतील तर चिंताजनक नाही. आणि जर कोणालाही त्यांना निधीला मदत करायची असेल तसा राखोपे दुसरा काहीतरी प्रोजेक्ट आणा, सगळ्यांची मदत होऊ द्या. आणि एक तज्ञांचं असं म्हणणं आहे की एक्झिस्टिंग रोड आहेच ऑलरेडी तिथे, तो मोठा करा, अजून एक पॅरलल करायची गरज नाही. आणि हे सगळं मी म्हणत नाहीये, फक्त त्यातले तज्ञ, रिपोर्ट अँड फायनान्स मिनिस्ट्री म्हणते. साहजिक आहे ना, जर राज्याचं जर आपण सगळे घर चालवतो, घरात जर असं फ्लॅग केला आईनी की बाबा हा खर्च झाला, या महिन्यात आपण कमवतो फक्त 5,000 आणि खर्च करतोय 25,000, मग उद्या घराचा दिवाळा निघेल ना.
इट इज व्हेरी म्हणजे ह्याला काही रॉकेट सायन्स नाहीच आहे. मी काय फायनान्स तज्ञ नाही. जर मला कळतंय तर ते कुणालाही कळायला पाहिजे. काही आयकर विभागाशी महिला बाल कल्याण विकास काही आयकर विभागाशी महिला बाल कल्याण विभाग MOU करणार आहे. लाडक्या बहीण योजनेमध्ये ज्या घरचे लोक आयकर दाते आहेत त्यांना शोधण्यासाठी हा MOU असणार आहे. मला काय आश्चर्य वाटत नाही हो. आमची 6 महिन्यापूर्वीची भाषणं काढून बघा. आम्ही हेच तर सांगत होतो या योजनेचं काय काय करतील. उद्या यातली 50-60% महिला कमी केल्या तरी मला आश्चर्य वाटणार नाही.